So now we have seen by using the superposition principle जे आपली फिक्स्ड बीम आहे त्याला आपण दोन पार्ट मध्ये डिवाइड केलेलं आहे, पार्ट ए अँड पार्ट बी. दोघांचे अनालिसिस सेपरेट व्हिडिओज मध्ये बघितलेलं आहे कसं करायचं तर. नाउ व्हॉट वी विल डू, वी आर कंबाइनिंग एव्हरीथिंग टू फाइंड आउट द फिक्स्ड एंड मोमेंट्स. बघा, just try to imagine that the reactions RA and RB, RA आणि RB काय फॉर्म्युला होता RA चा VA minus R, RB was VA plus R, VB plus R. म्हणजे रिएक्शन्स जे आहे ते R वर डिपेंड करत आहे. म्हणजे R ची व्हॅल्यू काढणं खूप इम्पॉर्टंट आहे आपल्याला. आणि ते R चा फॉर्म्युला काय होता MB minus MA divided by L. म्हणजे तो R होता डिपेंडेंट ऑन दिस फिक्स्ड एंड मोमेंट्स. सो फर्स्ट aim is to calculate the value of MA and MB. फर्स्ट एम काय आपलं कॅल्क्युलेशन ऑफ MA and MB. बघा प्रॉब्लेम मध्ये केस नंबर 1 जे आहे तुमची, केस नंबर 1 जे राहणार ते राहणार, जो तुमचा स्ट्रक्चर आहे तो कसा आहे, सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल आहे. सिमेट्रिकल म्हणजे काय सर, की बघा हे जर फिक्स्ड बीम दिली आहे तुम्हाला, ही जर फिक्स्ड बीम दिलेली आहे, या फिक्स्ड बीम मध्ये जस्ट अज्युम करा की मी एक लोडिंग देतोय. विच टाइप ऑफ लोडिंग इज दिस, दिस इज UDL. ठीक आहे. आता सिमेट्रिकल कधी राहणार, कसं सांगितलं तुम्हाला, तुम्हाला जो पण प्रॉब्लेम दिलेला आहे त्याच्या मधात तुमचं बोट ठेवा. ठीक आहे. आता समजा इथे माझं हे बोट ठेवलेलं आहे मी, याच्या इकडे जे तुम्हाला दिसत आहे ते सेम तिकडल्या बाजूला दिसत आहे का, जर दिसत असेल देन इट इज सिमेट्रिकल, जर नसेल दिसत देन इट इज नॉट सिमेट्रिकल. In this case it is symmetrical, and as the structure is symmetrical, जे तुमची MA आणि MB ची व्हॅल्यू आहे ते कशी आहे, सेम आहे. आणि जर MA आणि MB सेम असेल, this means that reactions of fixed beam, reactions of fixed beam, fixed beam च्या ज्या रिएक्शन्स आहेत that is equal to reactions of simply supported beam. Simply supported beam. ठीक आहे. आपला मेन डायग्राम आठवा. रिएक्शन्स ऑफ फिक्स्ड बीम म्हणजे कोणत्या रिएक्शन्स म्हणतोय मी, RA. बरोबर आहे. तर हे RA विल बी इक्वल टू VA. जो R होता मायनस R किंवा प्लस R तो काय होणार, 0 होणार, कारण की MA इज इक्वल टू MB. सिमिलरली RB ची व्हॅल्यू काय राहणार, VB. आता हे VA आणि VB कसं काढायचं, हे पार्ट ए च्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस केलेलं आहे. पॉइंट लोड असेल तर, UDL असेल तर, आणि कॉम्बिनेशन असेल तर. जर असं दिलेलं असेल तर तुमचं अर्ध काम झालेलं आहे, डायरेक्ट रिएक्शन्स तुम्हाला भेटल्या, दोन अननोन झालं. आता उरते कॅल्क्युलेशन ऑफ फिक्स्ड एंड मोमेंट्स. ओके. नाउ टू कॅल्क्युलेट दिस फिक्स्ड एंड मोमेंट्स, व्हॉट वी विल डू इज, जे आपली फिक्स्ड बीम आहे त्या फिक्स्ड बीमला सेम आपण डिवाइड करणार दोन भागात. सेम जे आहे डिवाइड करतोय दोन भागात. पहिला पार्ट जो आहे आता काय करतोय, याच्या खाली लिहितोय. सो दिस इज द फर्स्ट पार्ट अँड दिस इज द सेकंड पार्ट. पार्ट ए अँड पार्ट बी. सो दिस इज ए, दिस इज बी. आता आपण थोडं समजण्यासाठी काय करू, समजण्यासाठी आपल्याला आपण एक अज्युम करून घेऊ कंडिशन लोडिंगची. आपण अज्युम करतोय एक पॉइंट लोड आहे P, आणि तो कुठे आहे, सेंटरवर आहे, L/2 आणि L/2. इथे जे फायनल रिएक्शन राहणार ते राहणार RA, आणि इथे जे फायनल रिएक्शन राहणार ते राहणार RB. इथे जो मूवमेंट राहणार त्याची व्हॅल्यू आहे MA, फिक्स्ड एंड मूवमेंट, आणि इथे जो मूवमेंट राहणार त्याची व्हॅल्यू आहे MB. ठीक आहे. आता या गोष्टी सगळ्यांना जमत असेल या स्टेजवर, नसेल जमत तर व्हिडिओ बघा परत. दिस इज द पार्ट नंबर ए. आता मला सांगा पार्ट नंबर ए मध्ये इथे जे रिएक्शन आहे त्याचं नाव काय, व्हॉट इज द साइन, और वी कॅन से व्हॉट इज द नॉमेनक्लेचर ऑफ दॅट रिएक्शन, VA. Okay, what is the nomenclature of this reaction here, VB.
आता याच्यावर लोडिंग येणार का? हो सर, याच्यावर लोडिंग येणार. सो दिस इज द गिवन लोडिंग P आणि हे डिस्टन्स आहे L/2, हे डिस्टन्स आहे L/2. ओके. आता या खालच्या बीम मध्ये काय येणार सर? या खालच्या बीम मध्ये येणार फक्त हे जे एंड मुवमेंट्स आहेत ते. सो दिस इज अन एंड मुवमेंट अँड दिस इज अन एंड मुवमेंट. हा झाला MA आणि हा झाला MB. टोटल लेंथ किती आहे? L. नाव तुम्ही जेव्हा प्रॉब्लेम सोडवाल तेव्हा ह्या जे दोन इथे मी ड्रॉ केलेले आहे A आणि B, हे तुम्हाला ड्रॉ करायचं नाहीये, हे तुम्हाला इमॅजिन झालं पाहिजे. ठीक आहे. सुरुवातीला आता मी ड्रॉ करतोय जस्ट फॉर द सेक ऑफ अंडरस्टँडिंग. आफ्टर दिस डायरेक्टली तुम्हाला जे आहे काय ड्रॉ करायचं ते मी तुम्हाला सांगतो. ठीक आहे. सर्वात वर जे राहणार ते राहणार हे फिक्स्ड बीम, जे इथे मी ड्रॉ केलेलं आहे. दिस विल बी नंबर 1. त्याच्या खाली जे आहे सेकंड पार्ट मध्ये काय राहणार? द बेंडिंग मुवमेंट डायग्राम ऑफ दिस पार्ट ए. काय राहणार? बेंडिंग मुवमेंट डायग्राम ऑफ दिस पार्ट ए. आता हा जो पार्ट ए आहे त्याचा बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढायसाठी मला पहिले या VA आणि VB ची व्हॅल्यू काढायला लागेल. तर पटकन आता सांगा, VA ची व्हॅल्यू किती राहणार या केसमध्ये? पॉइंट लोड ॲट द सेंटर VA इज इक्वल टू P/2 and VB is equal to P/2. सेम P/2 P/2. ठीक आहे. आता बेंडिंग मुवमेंट डायग्राम जर तुम्हाला माहिती असेल तर व्हेरी गुड, नसेल माहिती तर व्हिडिओ बघून घ्या एक सेपरेट. आय एम शोइंग डायरेक्टली नाव हाऊ टू ड्रॉ दिस. बघा, हे झाली बीम आपली. आता या बीम मध्ये द बेंडिंग मुवमेंट ॲट दिस पॉइंट ए, बेंडिंग मुवमेंट ॲट दिस पॉइंट ए इज 0. हा झाला आपला फर्स्ट पॉइंट 0चा. बघा, आता हे जे येलो लाईन ड्रॉ करतो हे आपली 0 लाईन आहे. याच्या वर जे आहे पॉझिटिव्ह, याच्या खाली जे आहे निगेटिव्ह. So bending moment at this point is 0. Similarly bending moment at point B is also 0. म्हणजे हा B पॉइंट जो आहे इथे पण काय आहे? बेंडिंग मुवमेंट 0 आहे. आता आपल्याला काढायचं आहे बेंडिंग मुवमेंट ॲट दिस पॉइंट C. जिथे हा लोड आहे ना तिथे आपल्याला काढायचा आहे बेंडिंग मुवमेंट. तर कोणत्याही सेक्शन वर बेंडिंग मुवमेंट कसा काढायचा? At point C I have to find. So what I will do? I will draw a section here. ठीक आहे. I will draw a section here आणि मग I will multiply the remaining forces on left hand side. जसं आता मी खाली लिहितोय बघा, मुवमेंट ॲट पॉइंट C. आपल्याला माहिती आहे मुवमेंटचा काय फॉर्म्युला आहे? फोर्स इंटू डिस्टन्स. तर याच्या लेफ्ट हँड साईडला कोणता फोर्स आहे? VA मल्टिप्लाइड बाय किती डिस्टन्स आहे C पर्यंत VAचं? L/2. दिस इज द मुवमेंट ॲट पॉइंट C. VA व्हॅल्यू इज P/2 into L/2. So that is PL/4. किती आहे मुवमेंट? PL/4 आहे. नाव द कंडिशन हिअर इज की हा जो PL/4 आहे, आता हे तर सगळ्यांना सांगितलं मी की हे 0 लाईन आहे. हे 0 लाईनच्या वर येणार की खाली येणार? सो फॉर दॅट वी विल हॅव टू सी वेदर द बेंडिंग मुवमेंट इज पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. दॅट इज वेदर इज इट सॅगिंग और हॉगिंग. तर बघा, सॅगिंग लक्षात ठेवायसाठी मी सांगितलं आहे तुम्हाला की सॅगिंग जेव्हाही म्हणतो तेव्हा स्माइलिंग असं लक्षात ठेवा. ठीक आहे. सॅगिंग म्हणजे स्माइलिंग आणि स्माइलिंग म्हणजे पॉझिटिव्ह एनर्जी, पॉझिटिव्ह एनर्जी. ठीक आहे. आणि दुसरं काय आहे? दुसरं आहे सॅगिंगच्या अपोजिट हॉगिंग. आपल्या याच्यातलं कामाचं काय आहे? आपल्याला कामाचं आहे फक्त एवढा पार्ट. बाकी चेहऱ्याकडे जास्त लक्ष नका देऊ. हे जे इथे दिसतंय ना हा आकार, या आकाराला आपण काय म्हणतो? सॅगिंग. सिमिलरली दिस इज कॉल्ड एज हॉगिंग. याला समजण्यासाठी असं अज्युम करा स्टीलची स्केल आहे, एक स्टीलची स्केल आहे. त्या स्टीलच्या स्केलवर जर मी मधातून एक लोड टाकला, पॉइंट लोड, तर ती स्टीलची स्केल कशी होणार? अशी होणार. सो द शेप इज लाईक दिस. सो वी विल कॉल इट ॲज सॅगिंग. तर बघा, आपलं जे मेन प्रॉब्लेम आहे आपण याला दोन भागात डिवाइड केलेला आहे. पहिल्या प्रॉब्लेम मध्ये जे बीम आहे ते बीम कशी डिफ्लेक्ट होत आहे? अशी डिफ्लेक्ट होत आहे. सो द बेंडिंग मुवमेंट इज सॅगिंग हिअर. म्हणजे हा जो मुवमेंट आलेला आहे आपला या फर्स्ट पार्ट मध्ये काढलेला आहे आपण,
तर हा जो मुवमेंट आहे हा काय येणार, सॅगिंग मुवमेंट येणार. दिस इज सॅगिंग मुवमेंट. सो राईट इट डाऊन प्रॉपरली हिअर. दिस इज द सॅगिंग मुवमेंट. आणि सॅगिंग म्हणजे आपण घेतो पॉझिटिव्ह. आता आपल्याला माहिती झालं की पॉझिटिव्ह साईडला आहे, पॉझिटिव्ह साईडला आहे म्हणजे वर करावं लागेल. आता वर पण किती वर करायचं, इथून हा पॉइंट सी आहे, पण वर किती करायचं, इतक्या अंतराने, दॅट इज PL/4. सो दिस डिस्टन्स हिअर इज PL/4. हे जे डिस्टन्स आहे हे किती आहे, PL/4. त्यानंतर ॲज देर इज नो लोडिंग हिअर, सो वी हॅव टू जॉईन दिस विथ द स्ट्रेट लाईन. आणि हा जो ट्रायंगल बनलेला आहे हा झाला आपला बेंडिंग मुवमेंट डायग्राम फॉर केस ए. बेंडिंग मुवमेंट डायग्राम फॉर केस ए. ठीक आहे. आता सिमिलरली फॉर सेकंड केस इट इज व्हेरी इझी. सेकंड केसमध्ये बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ करायसाठी वी विल हॅव टू ड्रॉ अ स्ट्रेट झिरो लाईन. हे झाली आपली झिरो लाईन. ओके. आता बेंडिंग मुवमेंट और वी कॅन से मुवमेंट ॲट पॉइंट ए. पॉइंट ए वर किती मुवमेंट आहे, इट इज MA. इट इज MA. सिमिलरली ॲट पॉइंट बी इट इज MB. म्हणजे MA आणि MB आहे. पण इज द स्ट्रक्चर सिमेट्रिकल, इज द स्ट्रक्चर सिमेट्रिकल, येस. जर आपण मधातून बोट ठेवलं तर वी कॅन से लेफ्ट हँड पार्ट इज इक्वल टू राईट हँड पार्ट, हेन्स MA इज इक्वल टू MB. MA इज इक्वल टू MB. ठीक आहे. म्हणजे जेवढं MA राहील तितकंच MB पण राहील, पण किती राहील ते नाही माहिती आपल्याला. आय होप यू आर गेटिंग इट. MA आणि MB सेम आहे, पण किती आहे ते माहिती नाही आपल्याला, तेच काढायचं आहे आपल्याला. आता फर्स्ट केसमध्ये, केस नंबर ए मध्ये बीम जे आहे ते सॅगिंग मध्ये आहे की हॉगिंग मध्ये आहे, बीम जे आहे ते सॅगिंग मध्ये आहे. ठीक आहे. तर हे जे सॅगिंग आहे याला प्रिव्हेंट करायसाठी, जो पार्ट बी आहे तो पार्ट बी कसा राहणार, तो पार्ट बी राहणार हॉगिंग मध्ये. हॉगिंग म्हणजे असा, म्हणजे एक फोर्स जो आहे तो बीमला असा करतोय पार्ट ए मध्ये, आणि दुसरे मुवमेंट जे आहे पार्ट बी मध्ये त्याला असं करताय. सो नेट मुवमेंट जे आहे बीमचा तो काय आहे, झिरो आहे. दॅट्स वाय वी हॅव टेकन दिस डायरेक्शन ऑफ मुवमेंट लाईक दिस. ठीक आहे. तर फर्स्ट पार्ट सॅगिंग मध्ये आहे, दुसरा पार्ट कशामध्ये आहे, हॉगिंग मध्ये आहे. म्हणजे हे MA आणि MB जे आहे, MA आणि MB जे आहे हे मुवमेंट कसे घ्यायचे, आपण निगेटिव्ह घ्यायचे प्रत्येकदा. ठीक आहे. दीज आर अंडर हॉगिंग. का हॉगिंग मध्ये आहे, बिकॉज द फर्स्ट पार्ट इज अंडर सॅगिंग. टू प्रिव्हेंट दॅट सॅगिंग वी कॅन से द पार्ट बी इज अंडर द हॉगिंग. तर आता MA जो आहे, MA खालच्या बाजूला येणार, सो खालच्या बाजूला येणार. सिमिलरली MB पण खालच्या बाजूला येणार. अँड वी नो दॅट दिस MA अँड MB इज इक्वल बिकॉज द स्ट्रक्चर इज सिमेट्रिकल. म्हणजे जितकं MA खाली आलं तितकंच MB पण खाली आलं. अँड देन वी विल जॉईन इट विथ द स्ट्रेट लाईन as there is no loading in the beam. ठीक है. So with this now we have completed this MA and MB. आता this is negative. हे काय आहे, निगेटिव्ह आहे, आणि हे पूर्ण जे आहे हे काय आहे, पॉझिटिव्ह आहे. खालचं निगेटिव्ह आहे आणि वरचं काय आहे, पॉझिटिव्ह आहे. आता लास्ट मध्ये आपण फक्त एकच गोष्ट करू की याला जे आहे या दोन्ही फिगरला एक नाव आपल्याला देणं गरजेचं आहे. तर हा जो फर्स्ट बेंडिंग मुवमेंट डायग्राम ड्रॉ केला याला आपण नाव द्यायचं फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. फ्री एंड BMD असंच लिहायचं. ठीक आहे. फ्री एंड BMD. आणि खालच्या याला नाव द्यायचं फिक्स्ड एंड BMD. फिक्स्ड एंड BMD. काही बुक्स मध्ये या डायग्रामला म्यू म्हटलेलं आहे आणि खालच्या डायग्रामला म्यू डॅश म्हटलेलं आहे. सो तुम्ही जर कोणती दुसरी बुक रेफर करत असाल तर तुमच्या हिशोबाने लिहा. बट फॉर दिस सेक ऑफ व्हिडिओ, फॉर दिस सेक ऑफ कोर्स, वी विल बी सीइंग और नेमिंग द फर्स्ट बेंडिंग मुवमेंट डायग्राम. म्हणजे बेंडिंग मुवमेंट डायग्राम सब्जेक्टेड टू गिवन लोड्स ला आपण म्हणू फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम. आता याच्या पुढे फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम म्हणजे तुम्हाला समजलं पाहिजे की हे जे फर्स्ट पार्ट आहे आपला याचा आपण बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढलेला आहे, आणि फिक्स्ड एंड बेंडिंग मुवमेंट म्हणजे जो पार्ट बी आहे आपला, पार्ट बी चा आपण बेंडिंग मुवमेंट डायग्राम काढलेला आहे. ओके. सो फ्री एंड बेंडिंग मुवमेंट डायग्राम and fixed end bending moment diagram. So remaining thing we will see in the next class.